हाय, मी कौतुकी. आज माझ्या बहिणी येणार होत्या, म्हणूनच सकाळी थोडीफार कामं केली आणि गेली वॉकला, म्हणजेच व्हिडिओ पोस्ट करायला. तर सकाळी 7 वाजता मी गेली आणि मला माहितीच नाही हे लोक ऑलरेडी आले होते. आणि हे लोक कधी कधी आले माहिती आहे? सकाळी 7 वाजता. जर मला माहिती असतं ना तर मी लवकर गेलीच नसती. मस्ती बघा, मस्ती बघा. क्यूट आहे ना. तर ह्या दोघी म्हणजे लहान बहिणी आहेत. मी घरी सगळं आवरत होती आणि ह्या लोकांचा व्लॉग चालू होता. आता तुम्हाला ह्या दोघींचं प्रेम दाखवू का? कादिवलीला जाऊया ना. कशाला? का दीदी वडापाव खायला. नमस्कार. आज असं दादू आणि मामा जाणार आहेत कुठे? बेळवीला. हा, वेळवीला चायनीज आणायला. तर हे बोलतायत की तुम्ही नका येऊ, आम्ही तुमच्यासाठी पार्सल आणतो. आम्ही बोलत होतो आम्ही येतो, पण हे लोक बोलले की नका. काय बोलायचं? खोटं बोलतायत हे. बाई बोललेले पहिला, पण आता ताई बोलतायत. अशीच मस्ती करत मामा आणि काका दोघे गेले वेळवीला चालत आमच्यासाठी चायनीज आणायला. बाया इकडे कॅमेराकडे बघून तर करा. ते बघ गेले बघ झाडाच्या पिछे. अख्खा दिवस कसा मस्ती करत गेला ना समजलंच नाही. आणि मग नंतर संध्याकाळी लाईट गेली होती म्हणून ब्लॉग काढता आला नाही. माझी काकी गजरा ओवत होती. ते बहिणींचं कसं असतं, तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना, असंच काहीचं आमचं नातं आहे. आम्ही लोक नाही राहू शकत एकमेकींशिवाय. आम्ही सगळ्या बहिणी बहिणीच आहोत. जसं आपल्या आईवडिलांनी त्यांच्या भावंडांची नातं टिकवून ठेवलं आहे एकदम घट्ट, तशीच आता आपली वेळ आहे. आपणही आपल्या भावंडांची नातं खूप घट्ट टिकवलं पाहिजे. तेच ते पुढे जाणार आहे. फॅमिलीसोबत कसा वेळ निघून गेला समजलंच नाही आणि जायची वेळ कधी आली ना हे सुद्धा कळलं नाही. शिमगा जसा झाला ना तसं प्रत्येक घर आणि सगळे गाव रिकामी झालेत. चला मग आपण पण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.